फॅमिलीच काय, आमच्या पूर्ण गावाला काही अपेक्षा. मॅडम, आकांक्षा मॅडम, 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 काय झालं तुम्हाला? काही नाही काही नाही. आखडी येते का? नाही नाही, एव्हरीथिंग इज ओके. हा ओके मॅडम. ओके ओके. सॉरी हा, ओके. लोक जमवलीत तेवढ्यात. हो सॉरी. एवढी लोक आली कुठून तेच कळलं. हा तर मी माझं काम नीट करत नाहीये हे सांगायला तुम्ही मला इथे बोलवलंय का? नाही हो, तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका मॅडम. काय ना, सध्या मी खूप थकलोय हो. सतत रिजेक्शन्स येत आहेत ना. आयुष्यात एकदाच मला सूट घालून रिसेप्शनला उभं राहायचं. सततची रिजेक्शन्स मी सहन नाही करू शकत. म्हणून तुम्हाला जेव्हा एखादी चांगली मुलगी मिळेल ना, तेव्हाच मला सांगा. तोपर्यंत आपण थांबूया. आणि मग बाबा? बाबा, माझे बाबा? हो. नाही, अजून त्याचा विचार नाही केलाय मी. समजवीन त्यांना कसा तरी. निघूया. चालेल. तुम्ही रिक्षा, बस, मी लोकल. नाही मला काही चालेल. ओके ओके. सॉरी या. इट्स ओके. हाँ हाँ ओके. हाँ हो ठीक आहे, चालेल. ओके. हाँ हाँ, बाय बाय. राघव, काव्याचा फोन आला होता. मी काय करू? अरे ती आपल्या सगळ्यांना तुझ्या कॅफेवर बोलवते. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे एक सॉरी. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग
मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना हा? विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.